अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मौनी अमावस्या 18 डिसेंबरला मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्याला आपल्याला काही सेवा आणि काही उपाय करायचे असतात. अमावस्या ही लक्ष्मीला समर्पित आहे किंवा चांगला दिवस म्हणूनही ओळखली जातात. पण आजकाल असं आहे की अमावस्या म्हणजे वाईटच म्हटलं जातं. पण मग त्या दिवशी आपण काही गोष्टी किंवा काही उपाय जर केले तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा होत असते. ज्या घरात लक्ष्मीची सेवा केली जाते किंवा विष्णू लक्ष्मींची सेवा केली जाते त्या घरामध्ये नेहमी देवदेवतांचा आपल्यावरती आशीर्वाद राहत असतो. अमावस्याच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीला कुंकुमार्चन करू शकता. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करून कुंकुमार्चन करू शकतात. नाही शक्य 16 वेळेस तर तुम्ही एकदा तरी श्रीसूक्ताचं पठण करून कुंकुमार्चन करायचं आहे. त्या दिवशी विष्णू सहस्रनामांचं पठण करायचं आहे. तुम्हाला जर पठण करायचं नसेल तर तुम्ही ऐकूही शकतात, पण त्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं आवर्जून तुम्ही पठण करा. मौनी अमावस्या म्हणजे की त्या दिवशी आपल्याला मौन म्हणजे कोणाशीही बोलायचं नाही किंवा कोणाशी वादविवाद घालायचे नाही, कोणाशीही कटकट करायची नाही, अशी ही मौनी अमावस्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की आनंदाचं वातावरण घरामध्ये ठेवा. तुम्ही तुमच्या घरात जळमट आलेला असेल तर त्या दिवशी काढा. देवारा हा आपल्याला स्वच्छ करायचा असतो. पूर्ण देव हे आपल्याला धुवायचे असतात. मौनी अमावस्येला आपण देवारा स्वच्छ करत असतो, घरातील जळमट काढत असतो. असं म्हटलं जातं की अमावस्येला ज्या घरातून अलक्ष्मी बाहेर काढली जाते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो. आणि दिवाळीच्या वेळेस आपण अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीच्या सेवा करत असतो किंवा मग सगळ्या सेवा लक्ष्मीच्या आपण अमावस्येच्या दिवशी दिवाळीच्या वेळेस करत असतो. म्हणून अमावस्या ही वाईट नसते. आपण जर चांगले प्रयत्न करून आणि आपण तर चांगल्या सेवा केल्या किंवा मग त्या दिवशी विष्णू सहस्रनाम श्रीसूक्ताचं पठण करून तुम्हाला शक्य असेल तर विष्णुनारायणचा मंत्र, लक्ष्मीचा मंत्र, ह्या सगळ्या गोष्टी, कुबेर मंत्र, नंतर ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे याचा मंत्र, ओम भूर्भुवस्वाहा गायत्री मंत्र तुम्ही बोलू शकतात. त्या दिवशी एक माळ तुम्ही आवर्जून, शक्य असेल तर एक माळ सगळी करा. नसेल शक्य तर पण मग तुम्ही 11 वेळेस सगळे मंत्र तुम्ही बोलू शकतात आवर्जून. देवपूजाची तुम्ही सगळे देव धुतल्यानंतर ही देवपूजा करताना तुम्ही हे मंत्र स्तोत्र सगळं पठण करू शकतात. त्याच्यानंतर तुमच्या घराला जर नजरदोष असेल, बाधा असेल, कर्मी बाधा असेल तर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्हाला त्या दिवशी उतारा करायचा असतो. म्हणजेच एक नारळ आणायचं, तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि आपण जसं आतमध्ये प्रवेश करतो ना तसं तोंड करून उभं राहायचं आहे आणि आपल्या घरावरून 7 वेळास त्या दिवशी उतारा करायचा असतो. अमावस्येच्या दिवशी हा उतारा तर जर केला तर त्या दिवशी आपल्या घराला नजरदोष झालेली असेल, कर्मी बाधा झालेली असेल, तुमच्या घरावरती कोणतेही संकट असतील, नेहमी कटकट होत असेल, घरात वादविवाद होत असतील, नेहमी चिडचिडपणा तुमच्या घरात तर होत असेल तर तुम्ही आवर्जून हा उतारा करा. एकदम सिंपल आणि साधा उतारा आहे, उपाय आहे किंवा मग त्याला उताराही म्हणतात. तर तुम्ही स्वतःचं घर असेल तर भाड्याच्या घरात आपल्याला करता येत नाही, म्हणून स्वतःचं घर असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच आवर्जून करू शकतात. दरवाजाच्या बाहेर तुम्ही उभं राहायचं आहे आणि नारळ घ्यायचं. नारळ असं आपण घेतलं ना तर उंबरठ्यापासून तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळेस आपल्याला ओवाळायचं आहे आणि ते नारळ आपल्याला कचऱ्यात किंवा ज्या ठिकाणी आपलं कोणी जाणार नाही किंवा कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही अशा ठिकाणी ते नारळ टाकायचं आहे. एकदम साधी आणि सोपा असा उपाय. तुम्ही हा उपाय गाडीवरही, स्वतःचं वाहन असेल तर गाडीवरती करू शकतात, घरावरती करू शकतात, 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरवरती करू शकतात. तुमचं स्वतःचं पार्लर किंवा तुमचा काही व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय तुम्ही आवर्जून करा. सगळ्यात छान उपाय आहे आणि याचा अनुभव सगळ्यांना आलेलाच असतो आणि बरेच जण हा उपाय करत असतात. तुमच्या घरामध्ये जर तुमचं बाळाला नजरदोष झालेली असेल, कर्णीबाधा झालेली असेल किंवा नेहमी ते किटकिट करत असेल किंवा किरकिर करत असेल तर तुम्ही भाताचा उतारा करू शकतात. आपल्याला आळणा भात करायचा आहे. तुमच्या घरात तर एक मुलगा असेल किंवा 2 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगळ्या वाटीमध्ये आपल्याला तो आळणा भात म्हणजे मीठ नाही टाकायचा, साधाच भात आपल्याला करायचा आहे. तर त्या भाताचा आपल्याला भात शिजवल्यानंतर तो भात वाटीत घ्यायचा. 2 मुलं असली तर 2 वाट्या घ्यायच्या. पहिल्या मुलाला बसवायचं आणि नंतर
त्याच्यावरनं 7 वेळेस जसं आपण नारळाचा उतारा करतो, उपाय करणार होतो, तसंच आपल्याला करायचं आहे. 7 वेळेस तो भात असा ओवाळून म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करून तो बाहेर तुम्ही गच्चीवर ठेवून द्या किंवा मग पशुपक्षींना खाण्यासाठी वरती तो ठेवून द्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांच्या आपल्या आरोग्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, म्हणून तुम्ही ही गोष्टही आवर्जून नक्कीच करू शकतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये त्या दिवशी अखंड नामस्मरण करायचं आहे, महाराजांची सेवा करायची आहे, भरपूर माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची जोडीने आपल्याला सेवा करायच्या असतात. ज्या दिवशी आपण चांगल्या गोष्टी तर केल्या तर आपलं चांगलंच होणार असतं आणि आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून नक्कीच अमावास्येला करा. ह्या छोट्या मोठ्या उपाय आपण आपल्या घरामध्ये केलं गेलं पाहिजे. आपण पितरांसाठी सेवा केली गेली पाहिजे. असं म्हटलं की आपल्यावरती जेव्हा पितरांचा आशीर्वाद असतो ना, आपल्याला सगळ्या गोष्टी भरभरून असतात. म्हणून मग पितरांसाठी आपल्याला दक्षिण दिशेला सकाळीच अंघोळ झाली, देवपूजा करण्याच्या आधी लक्षात ठेवा, आपल्याला देवपूजा करण्याच्या आधी अंघोळ झाली ना, तर देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला पितृस्तोत्रमचं पठण करायचं आहे. ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. चटई घ्यायची, चटईवरती बसायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृपक्ष म्हणजे पितृस्तोत्रमचं पठण करायचं आहे. असं म्हटलं जातं की त्या दिवशी पितरांना आपल्या धर्तीवरती म्हणजे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. म्हणून मग तुम्ही त्या दिवशी चौमुखी म्हणजे चारी बाजू कणकेचा दिवा करायचा आणि चारही बाजूंना आपल्याला चारही वाती येतील असा कणकेचा दिवा करायचा आहे आणि 4 वाती लावून तो दक्षिण दिशेला तुम्ही घराच्या बाहेर दक्षिण दिशा तुमची कुठेही असेल किंवा मग घरामध्ये पण दक्षिण दिशा असेल त्या ठिकाणी तो दिवा लावायचा आहे. असं केल्याने आपल्यावरती पितरांचा आशीर्वाद राहतो आणि अमावास्येच्या दिवशी पित्र हे येत असतात आणि आपल्या घरी येत असतात. म्हणून मग त्या दिवशी तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा. हे छोटे मोठे तोडके मोडके उपाय मी तुम्हाला सांगितले, तुम्ही आवर्जून हे छोटे मोठे उपाय नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आपल्याला अंघोळ झाल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला बसूनच पितृस्तोत्रमचं पठण करायचं आहे. मग नंतर हातपाय परत धुवून स्वच्छ करून म्हणजे हातपाय धुवून मग आपल्याला देवपूजा करायची. हे छोटे छोटे उपाय जे सांगितले तुम्ही आवर्जून करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर अमावास्या ही वाईट नसते, अमावास्या ही खूप चांगली असते. म्हणून तुम्ही आवर्जून अमावास्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी ह्या छोट्या मोठ्या उपाय तुम्ही आवर्जून करा. आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याशिवाय त्या दिवशी हे नका राहू. सगळ्यात महत्त्वाचं ते पण आहे की अमावास्येच्या दिवशी उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपनही करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपनही करू शकतात. ह्या छोटे मोठे आपल्याला उपाय करायचे असतात. आजची सेवा किंवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवर्जून कमेंट्स करा. आणि चॅनलला जर नवीन असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.